नमस्कार, मी आहे कुंती। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बकऱ्याचे खुरं कसे तयार करतात ते करून दाखवणार आहे। हे बघा, 4 बकऱ्याचे पाय आणले, छान धुवून टाकले। आता याला मी कुकरमध्ये शिजवत आहे। हे बघा, याच्यामध्ये मी पाणी घालते उकळायला। छान 6 शिट्या होऊ द्यायच्या, तेव्हा ते खुरं शिजतात। 5-6 शिट्या। हे बघा, खुरा करता लागणारा मसाला। ही तिखट लवंगी मिरची आहे, मिरे आहेत, कलमी आहे, लवंग आहे, मोठी इलायची, लहान इलायची, जिरं, दगडफूल, तेजपत्ता, धने, खोबरं आणि हा कांदा। याला सर्वांना मी भाजणार आहे। अद्रक, लसूण, कोथिंबीर। हे बघा, एक एक करून मी सर्व गरम मसाला भाजत आहे। धने भाजत आहे अगोदर। हे बघा, खोबरं घालत आहे, धान्यामध्येच भाजते। हे बघा, खोबरं आणि धने छान भाजून झालेले आहेत। त्याच्यामध्ये मी आता तेजपत्ता घालते, दगडफूल, लहान इलायची, मोठी इलायची, कलमी, मिरे, लवंग आणि जिरा। हे बघा, याच्यामध्ये आता लाल मिरच्या भाजून घालते। हे बघा, छान भाजून झालेलं आहे। आता मी याला काढते। आता कांदा भाजून घेते। हे बघा, छान भाजून झालेला आहे कांदा। हे आता सर्व मी मिक्सीमध्ये दळून काढणार आहे। हे बघा, मी आता याला असं कोरडं दळणार आहे। छान बारीक दळून झालेला आहे मसाला।
अद्रक, सांबार आणि लसूण एक एक करून मी मिक्सीमध्ये बारीक करणार आहे. नंतर कांदा करणार आहे बारीक. शेवटी नेहमी कांदा बारीक करायचा. छान बारीक गरम मसाला तयार झालेला आहे. हा सांबार आहे, हा लसूण आहे, अद्रक आहे आणि हे कांदा आहे. छान शिजलेले आहे. हे बघा असं काढीने पाहायचे शिजले की नाही शिजले. छान, हे बघा छान शिजलेले आहे. आता मी याला तडका देते. हे बघा मी आता कांदा सोडते. तेल घातलेलं आहे गंजामध्ये. हे बघा छान ब्राऊन झालेला आहे कांदा. आता याच्यामध्ये मी अद्रकचा पेस्ट सोडून राहिली. हा लसूणचा आहे, हा संबाराचा आहे, छान भाजून झालेला आहे. आता मी याच्यामध्ये हा गरम मसाला सोडत आहे. आता याच्यामध्ये मी हळद सोडत आहे, तिखट. याच्यामध्ये खुरामध्ये जास्त तिखट सोडावं लागते थोडं. मीठ सोडत आहे. छान शिजलेला आहे मसाला. आता मी याच्यामध्ये खुराची भाजी सोडते. याला चांगलं 5 मिनिट मसाल्यामध्ये होऊ द्यायचं. हे बघा याच्यामध्ये खुराचं जे पाणी होतं ते सोडत आहे. आता टमाटर सोडते, हे 2 कापले. आता याला 10 मिनिट शिजू देते छान. हे बघा छान शिजलेली आहे खुराची भाजी. ही बघा छान खुराची भाजी तयार झालेली आहे.
तुम्ही पण बनवून पहा. माझ्या व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा.